जय माते गुरुदेव. हो. माझा एक प्रश्न होता असा. हा. मी महाराष्ट्रातून आलोय. हम्म. महाराष्ट्र पुणे बारामती एरियातून आलोय मी. हो. माझा काही अंधश्रद्धाविषयी तुम्हाला एक विचारायचं होतं मला. आमच्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा भरपूर पसरत चालली आहे. ह्याच्याविषयी मला काय थोडं मार्गदर्शन भेटेल का तुमच्याकडून? जसा कसा? अंधश्रद्धामध्ये असं कोणी बी असं अंधश्रद्धा जास्त पसरवतंय. हो. त्याच्याविषयी अंधश्रद्धा म्हणजे काय, म्हणजे ह्याच्याविषयी थोडस मला समजेल का काय? महाराष्ट्रामध्ये जे अंधश्रद्धा आहे, जे कानून व्यवस्था जे पण आहे, हे अंधश्रद्धाला माहित आहे, मला नाही. अंधश्रद्धा कसं काय आहे, काय हे भक्त लोकांचा वाट लावतंय? हा, कोणी बी काही बी सांगतंय काय असंच आहे, तसंच आहे, हे असंच आहे, हे तर हे फ्रॉड आहे, ती तसं आहे. हे काय आहे, जी आहे ती काय सगळं ही अंधश्रद्धा आहे, ह्याच्यावर कोणी विश्वास धरत नाही. ह्याच्याविषयी काय? एक गोष्टी ठेव, जे बोलणार आहे मी, महाराष्ट्राचा अनेक प्राणी, अनेक लोक विचारणार आहे. हा, बरोबर. तर एक गोष्टी लक्ष ठेवायचं. हा, चालतंय. महाराष्ट्र राज्य कोणीचं आहे? महाराष्ट्र राज्याने तर महाराष्ट्र नाव पडलंय की शिवछत्रपती त्यांच्यापासूनच ही महाराष्ट्रात मराठा समाजापासूनच महाराष्ट्र साम्राज्य होतं ना, तेव्हापासूनच ही महाराष्ट्राला छत्रपतीपासून. तर हे सांग ना मला, छत्रपती शिवाजी महाराजचा जे ध्वजा आहे जय भवानीचा, तर हे कसं नाम जय भवानी पडलं? शिवाजी महाराजचा आणि मुघलचं युद्ध झालेलं होतं, हे माहिती आहे ना तुला? बरोबर, माहिती आहे मला. भरपूर प्रयास केला छत्रपती शिवाजी महाराज आपला राज्यासाठी. हो, राजासाठी. आज महाराष्ट्राचा लोक काय बोलतो की आमच्या महाराष्ट्र, मी मराठी, तर मी मराठी, आमच्या महाराष्ट्र. तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज युद्ध केला, राजला सुरक्षित ठेवला, याने तुमच्या अधिकार दिला. तर तुम्ही काय करतो? तुम्ही काय करतो? अंधश्रद्धा बोलतो. तर तुम्हाला अंधश्रद्धाला मी बोलतो, अंधश्रद्धाला काही नाही दिसतं. 400 वर्षापूर्वी तलवार दिली होता छत्रपती शिवाजीला. 400 पूर्वी तुझ्या भावाने तलवार दिलं होतं छत्रपती शिवाजीला. युद्ध केला, महाराष्ट्राचा पुरा विजय गंजा बसून गेला, याने ध्वजा जय भवानीला चालू केला. आज मी काय बोलतो, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजची जय. तर तुमचा सन्मान कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराजला सन्मान देतो का तुम्ही? जय भवानी बोलतो का तुम्ही? नाही ना, नाही बोलतो. तो अंधश्रद्धा तुमची वाट लावणार आहे. तर तू काय करणार आहे? तुला जबाब द्यायला पाहिजे. तू आता माझ्यासमोर आला, सवाल केला, तुझी सवालाचं उत्तर दिलं मी. मला जे मराठी येत मराठीमध्ये दिलं असं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजचा राज्यामध्ये असा किडे मकोडे येऊन जात, काही पण बोलून जात, तुम्ही सांगत असता. हे काय काय आहे? कसा अंधश्रद्धा आहे हे सांग ना मला. अशा एक पावनभूमी आहे महाराष्ट्रामध्ये, गणेशची सिद्धिविनायक आहे, शनी शिंगणापूर आहे, शनी मेन स्थान आहे, शिर्डी आहे. किती संत महात्मा झाले, हे कळत नाही का? काय पण बोलणार आहे अंधश्रद्धा, ते बोलणार आहे, ते मला काय पण ऐकायचं का? हिंमत आहे ना, छत्रपती शिवाजीचा वंश आहे ना, तिकडे जा, तिकडे केस करा की छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धा फैलावून गेला, असा केस करा तुम्ही. दम आहे तो. शक्ती सनातन आहे ना, ये सुरू पण आहे, अंत पण आहे. हे भेद कोणी पण नाही चालू शकतो. त्यावेळेस त्यांचा विश्वास पडला, तुम्हाला मातीने तलवार दिलेली, आता का पडत नाही? आता काय पडत नाही? तर मी असं बोलणार आहे, जे आपला इष्ट यानी आपल्या राज्याच्या राजाचा विचार नाही करत, सन्मान नाही करत, ते असा वार्ता सुनून घेईल. बरोबर.
सुनून घेईल, ऐकेल. जे कट्टर आहे ना, माताचे भक्त आहे, सनातनी आहे, छत्रपती शिवाजी महाराजचे भक्त आहे, त्याला विश्वास पटणार नाही. अंधश्रद्धा काही पण म्हणू दे, काहीच नाही चालणार आहे. जे पण मी बोललेलं आहे ना, माझ्या स्वतःचे विचार आहे, खरा बोलून गेला मी. जे विश्वास आहे तुमचा तुम्ही ठेवा, नाही आहे नका घेऊ, जबरदस्ती नाही आहे. आम्ही पण सनातनी आहे. जे भवानीचा मुलगा आहे आणि बच्चा आहे, तो आपला कर्तव्य आहे की माताचा सन्मान करायचं, आपल्या राष्ट्र महाराज छत्रपती शिवाजीचा नाव करायचं, याने सन्मान करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी.